जबरदस्त खेळ तुमचा पाहायला मिळाला. मॅचला सुद्धा सुरुवात होते. PIP मध्ये आपण बघू शकू प्रिन्स मूवीजवर. आजच्या दिवसाची ही सुरुवात SK स्पोर्ट वर्सेस मॅक मॉन्स्टर. पहिला बॉल या ठिकाणी घेऊन जातो बॉलर. पहिलाच बॉल आउटसाठी शॉर्टरमॅनला फिल्डर होता. चांगली फिल्डिंग. 1 रन कंप्लीट. सुरुवात झालेली आहे सिंगलने मॅक मॉन्स्टर टीमची. हिट आपण बघू शकतो. पोलीस टीम जी विजयी झाली या मॅच मध्ये हे आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाते. जितेंद्र माळी, त्यानंतर अजय पाटील, शाहिदभाई अन्सारी, सचिन घाग. ओहो, टॉपेज होती का यावेळेला? बघितलं आपण. चांगला बॉल, चांगली बॉलिंग. सुरुवात अप्रतिम केलेली आहे गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये. विजयी टीम आपण बघतोय. पोलीस टीम ज्यांना पारितोषिक दिले जाते, ही ट्रॉफी दिली जाते. अप्रतिम कामगिरी. त्यानंतर विनंती असेल डॉक्टर्स टीम चा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत थोड्याच वेळामध्ये. जाऊया समालोचन कक्षामध्ये. कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होतील. तुषार सोनावणी. मॅचला सुरुवात झाले त्यावेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने फेकी आली तेवढीच ॲक्युरेट जर पाहिले गेले तर कॉलिंग देखील दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. खूप चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने फेकी केली. कलेक्ट देखील प्रॉपर झाला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचले गेलेत. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येईल. एक सिंगलच्या माध्यमातून 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा फटकावरती लागले गेलेत. आजचा सलगचा 3रा दिवस या कॉमन प्रीमियर लीगचा. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि हेमंत सर, पहिल्या दिवसापासून आजच्या अगदी जर पाहिलं गेलं तर 3ऱ्या दिवसापर्यंत अगदी प्रत्येक मॅच रंगतदार स्थितीमध्ये अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जातोय. प्रत्येक मॅचमध्ये काही ना काही जर पाहिलं गेलं तर नवनवीन विक्रम होत आहेत. हेमंत सर, मला वाटतं कालच्या दिवसात देखील हाफ सेंचुरी झाली. पहिल्या दिवसात देखील हाफ सेंचुरी राहुल अंधेरची आपण बघितली. खूप चांगली बॅटिंग प्रत्येक फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. डावखुऱ्या शैलीचे फलंदाज स्ट्राईक एंडवरती मिस्टर यश आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आर विशाल. यावेळेला खूप चांगला फटका आहे. खडे खडे स्ट्रोक खेळलाय. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन. बॉल सीमारेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी KPL षटका. ही खासियत आहे साथी जाबतची. स्टँड अँड डिलिव्हर शॉट खेळण्याची. बघितलं आपण पुलचा फटका, पॉवरफुल शॉट. बॉलला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. सतीश जाबरने षटकारासाठी. षटकाराने यश त्या ठिकाणी होता. सतीश जाबतच्या बॅट मधून हा फटका येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 8 रन. येस, धावा फटकावरती 7 लागल्यात. षटक क्रमांक पहिले ते आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 6 ओव्हरच्या मॅचेस कमी प्रमाणात बघतोय, परंतु या कॉमन प्रीमियर लीगमध्ये 6 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर ज्या वेळेला 6 ओव्हरच्या मॅचेस होतात त्या वेळेला गोलंदाजाचा अटॅक देखील तेवढा महत्त्वाचा असतो. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये कमीत कमी धावांमध्ये या मैदानावरती रोखावं लागेल. या पुढचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेला आहे. सर्व विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल. बॉल डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खूप चांगला चेंडू होता. अगदी बॅट देखील फिरवण्याची संधी मिळालेली नाही आहे फलंदाज सतीशला. आणि त्याच कारणाचा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलेला आहे. कदापि हा षटकार जर आला नसता तर आतापर्यंत धावा जर पाहिले तर 5च्या आतमध्ये असता, परंतु 7 धावा फटकावरती लागल्यात. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा 3 बॉल. फिल्डिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये SK स्पोर्ट्स अर्थात जतीन देवलीकर अँड ऑल टीम. ही मॅच महत्वाची आहे. पहिली मॅच आजच्या सत्रातील. इथे पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांना बीट करत असताना बॉल वेगाने झपाट्याने निघून जाईल. वेट फॉर अंपायर डिसिजन. चौकार की षटकार. यस, पंचांचा निर्णय आलाय. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा फटकावरती लागल्या गेल्यात विदाउट लॉस.
आतमध्ये बघतायत खूप चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. यश ज्याने 3 बॉलमध्ये 1 धाव केले. दुसऱ्या बाजूला सतीश जाबऱ्यानं आपण बघतायत 3 बॉलमध्ये 12 धावा ज्यांनी केल्या. जावेत पुन्हा एकदा हेमंतजी पाटील सज्ज असतील. यस, ह्या ठिकाणी जी रनरअप टीम राहिलेली आहे एक्झिबिशन मॅचमध्ये डॉक्टर्स 11 टीम यांचा सुद्धा आपण स्वागत सन्मान सत्कार करणार आहोत. आणि डॉक्टर्स टीम कडून आपण जर बघितलं तर डॉक्टर योगेश पाटील योग्यम हॉस्पिटल यांच्यातर्फे फायटर ऑफ द मॅच साठी एक कॅप दिली जाईल. जी टीम पराजित होते मॅचमध्ये त्या टीमचा एखादा खेळाडू जो असतो त्यांनी चांगली फाईट केलेली असते त्या खेळाडूला फायटर ऑफ द मॅच साठी कॅप दिली जाईल. योग्यम हॉस्पिटल वसई यांच्या मार्फत ज्यांचे डॉक्टर्स आहेत योगेश पाटील यांच्याकडून नक्कीच फायटर ऑफ द मॅच KPL कॅमेऱ्यामध्ये नक्कीच दाखवलं जाईल. आमचे कॅमेरामॅन सुद्धा रेडी आहेत. हे आकर्षक जी कॅप आहे फायटर ऑफ द मॅच साठी दाखवलं जाईल. हे चेक केलं जाते. योगेश पाटील डॉक्टर आहेत आणि फायटर ऑफ द मॅच योगम हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वसई यांच्या मार्फत स्पॉन्सर ही कॅप आहे फायटर ऑफ द मॅच साठी. धन्यवाद डॉक्टर योगेश पाटील साहेब. आणि योगेश पाटील यांनी सांगितलं की ते माझे भरपूर फॅन आहेत. माझी कॉमेंट्री भरपूर वर्षापासून मागच्या 3 वर्षापासून ऐकतात. त्याबद्दल मी सुद्धा खूप खूप धन्यवाद आभार करतोय की तुमच्यामुळेच आम्ही सुद्धा भरपूर पुढे जात असतोय. येस बोलू शकतो. कॉमन क्रिकेट असोसिएशन आणि KPL 2026 एक्सलंट डिलिव्हरी त्या बॉलरने टाकलेली आता. सो मला डॉक्टर योगेश पाटील आणि इथे बोलवण्याबद्दल डॉक्टर गोविंद पठारे सरांचे आभार आणि कॉमन क्रिकेट असोसिएशन प्लस KPL 2026 चे खूप खूप आभार. योग्यम हॉस्पिटल हे वसईमधलं पहिलं रोबोटिक आणि व्हर्च्युअल रियालिटी असिस्टेड नी सर्जरी सेंटर आहे वसईमध्ये. आणि इवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा अवेलेबल आहेत. ह्या हॉस्पिटलतर्फे एक फायटर ऑफ द मॅच एक्सलंट फटकार मारला आहे बॅट्समनने मिड विकेटच्या दिशेने आणि चौकार. सो फायटर ऑफ द मॅच ही एक संकल्पना अशी आली डोक्यामध्ये की प्रत्येक वेळी एक मॅच होते तर एखादी टीम असते हरणारी टीम आणि हरणारी टीममध्ये एक खेळाडू असतो जो अप्रतिम खेळलेला असतो. त्याने पूर्ण घाम गाळून हृदय म्हणजे लिटरली आपला रक्त पसीना सर्व गाळून तो टीमसाठी खेळतो पण ती टीम हरलेली असते. सो जरी हरलेली असेल तर त्याला मोटिवेट करण्यासाठी हे फायटर ऑफ द मॅच हा KPL 2026 मध्ये योग्यम हॉस्पिटलतर्फे हे जाहीर केलं जाईल. एक्सिलंट डिलिव्हरी कमबॅक बाय द बॉलर. आणि मी साहेबांचा खूप मोठा फॅन आहे. ऑलरेडी 3 वर्षापासून कॉमेंट्री ऐकतोय. सरांना हँडओव्हर करतो. मला इथे संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. आणि आपण करूया या षटकानंतर आपण सत्कार सुद्धा करणार आहोत. पूर्ण टीम आपण बघतोय. धाव संख्या झालेली 18. हवेत बॉल कॅचची शक्यता. गलीची दिशेने बॉल येतोय. फिल्डर येतोय त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग होईल. फक्त 1 रन या ठिकाणी कंप्लीट. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 19 रन्स. अंतिम बॉल शेष आहे या दुसऱ्या षटकातला. मॉन्स्टर वर्सेस SK स्पोर्ट या 2 टीममध्ये ही मॅच. हे षटक संपल्यानंतर आपण स्वागत सन्मान सत्कार करणार आहोत. डॉक्टर्स टीम डॉक्टर 11 ह्या टीमने सुद्धा जबरदस्त प्रदर्शन केले. 77 रनचं एक टार्गेट दिलं होतं मात्र ते चेस केलं पोलीस टीमने. खरोखरच एक हाय टोटल मॅच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन. आणि KPL सीझन 6चा एक आपला लाईन आहे सीझन 6 त्यामध्ये एंटरटेनमेंट फिक्स आहे आणि ट्विस्ट सुद्धा फिक्स आहे. अंतिम एक बॉल शेष. बॉल ट्रॅकवर पुन्हा एकदा वैभव. हो चांगला बॉल डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19 रन्स. जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे. आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर पूर्ण टीम उपस्थित आहेत आणि KC कमिटी. पुन्हा एकदा मी विनंती करतोय शाहिदभाई अन्सारी, सचिन गाग, अजय पाटील, जितेंद्र त्यानंतर दिनेश यांना सर्वांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सत्कार करायचा आहे. डॉक्टर्स 11 टीम डॉक्टर गोविंद पठारे, डॉक्टर योगेश पाटील त्यानंतर डॉक्टर सर्व जे डॉक्टर्स आहेत या सर्व डॉक्टर्स आपण सन्मान करूया.
महेंद्र असतील, फैजल डॉक्टर असतील आणि सर्व डॉक्टर जे आहेत त्यांचा आपण स्वागत सन्मान करतोय, सत्कार करतोय. भरपूर बिझी शेड्यूल मधून हा तुम्ही नक्कीच वेळ दिला, कारण तुमचा वेळ सुद्धा महत्त्वाचा असतोय आणि केसी कमिटीच्या माध्यमातून हा स्वागत सन्मान सत्कार केला जातो डॉक्टर्स टीमचा. आणि प्रत्येक वर्षीच नक्कीच तुम्ही या असं मनोरंजन करा. खरोखरच जबरदस्त खेळ तुमचा पाहायला मिळाला. खूप खूप तुमचं धन्यवाद असतील. त्यानंतर ही रनरअपची ही आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाईल. डॉक्टर्स टीमचे कॅप्टन आणि पूर्ण टीम ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते आहे. कॉंग्रॅच्युलेशन. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त बॅटिंग, चांगलं मनोरंजन. जाऊया आपण कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार आहोत. आम्ही संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 19 धावा धाफटकावरती लागल्या. प्रथम बॅटिंग करत असताना माईक मॉन्स्टन्स या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतात. षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धाफटकावरती लागलेल्या आहेत. आता षटक क्रमांक 3 मध्ये हकीम खान एक अतिशय उत्तम दर्जाचे गोलंदाज म्हणून त्यांना कित्येक वेळा आपण बघितलेत. धीमे गतीचा बॉल, पहिलाच बॉल ओळखू शकलेला नाही आहेत. टप्पा पडल्यानंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हेमंत सर या ठिकाणी जर पाहिले तर हकीम आलेत. हकीमला एक तुम्ही नाव नेहमीच या कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये या परिसरामध्ये दिले, करामती खान. आणि आता मात्र तो षटक क्रमांक 3 मध्ये आला. पहिला बॉल डॉट. करामती खान असं आहे की हा कधीही काही करामत करू शकतोय. मागच्या सीझनमध्ये सुद्धा बघितलं, चांगल्या विकेट घेतल्या होत्या आणि एक चांगला गोलंदाज म्हटला जातो. त्याचा बॉल जर आपण बघितला, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि स्किट होऊन स्वतः जातोय. गती चांगली आहे गोलंदाजीमध्ये हकीम खान याच्या. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो, चांगला बॉल, थोडासा रायझिंग झाला यावेळेला बॉल. बघितला, अप्रतिम गोलंदाजी, चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. 2 दिवसामध्ये पण बघितला हा बॉल, बघितला पण चांगला थोडासा टर्न सुद्धा झाला. सरप्राईज केलं या ठिकाणी बॅटरला. यस, कुडुस्कर आपण बघतोय थोडासा संघर्ष करताना दिसतो. या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 6 रन्स बनवून खेळताना दिसतोय. थँक्यू सो मच पोलीस 11 टीम, थँक्यू सो मच डॉक्टर 11 टीम. आपण चांगला वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद KPL आणि KC कमिटी. हवेत बॉल आहे मिडविकेटच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर येतो, बॉल खाली, चांगला कॅच, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. विशाल भडांगेने हा कॅच घेतलाय आणि ही विकेट जाते. विकेट नंबर 1 डाऊन. थँक्यू डिझे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कारण की भरपूर चेंडू खेळले त्याने. यशने जवळपास 11 चेंडूचा सामना केला, त्यामध्ये जर पाहिले गेलं तर 6 धावा त्याने बनवलेल्या आहेत. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर धावा करायच्या होत्या, परंतु धावा बनत नव्हत्या. त्याचं मूळ कारण यशने केलेली बॅटिंग. थोडंसं जर पाहिले गेलं तर बॅकफुटला संघ आहे. इथून फ्रंटफुटला यायचं असेल तर सतीशला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. तो बॅटिंग 4 बॉलमध्ये आतापर्यंत त्यांनी 12 धावा केल्या. आता मैदानाच्या आतमध्ये अमान शेख या टीमचे कॅप्टन करता धरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 ओव्हर पहिले महत्त्वाचे असतात. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 षटका पॉवर प्लेचे असतात आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग नाही झाली तर प्रतिस्पर्धी टीम अर्थात जर पाहिलं तर SK स्पोर्ट्सचं आतापर्यंत वर्चस्व पाहायला मिळते. हकीम खानने आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू फेकून झालेत, त्यामध्ये 1 विकेट त्याने मिळवले. लागोपाठ 2 बॉल निर्धाव स्वरूपात हाताळलेले आहेत. म्हणजेच काय, ज्या वेळेला एखादा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येतो, 1-2 बॉल डॉट टाकतो हेमंत सर, एखादी विकेट आली त्यानंतर आत्मविश्वास हा सातत्याने वाढताना दिसतोय आणि तो आत्मविश्वास वाढलाय हकीमचा. पाहूयात पुन्हा एकदा पुनरागमन करतील का मैदानाच्या आतमध्ये माईक मॉन्स्टर्स हा संघ. पहिला बॉल खेळण्यासाठी अमान शेख तयार. पहिलाच बॉल इथे खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना अमान शेख आलेत आणि अमान शेखच्या बॅट मधून KPL सिक्सर. फ्लिकचा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. स्वर्गीय जयेश पाटील जयू स्टँड आहे त्या ठिकाणी. हा बॉल जाऊन पडतोय. षटकार आल्या षटकाराने आपलं खातं ओपन करतोय. फलंदाज अमान शेख
आपली आक्रमकता दाखवून दिलेली आहे ती अमान शेखने. 6 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 25 रन. 25 लॉस ऑफ 1 विकेट. पुढे होता बॉल ऑफ ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा बॉल जातोय. चांगली फिल्डिंग. जतीन देवडीकर कॅप्टन आहे या टीमचा. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 26 वर. अमनला माहिती आहे जर शेवटच्या षटकापर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये राहिलो तर माझ्या संघासाठी मी वेगाने धावा बनवू शकतो, कारण की 26 धावा फटकावरती लागल्यात या मैदानावरती. हेमंत सर 70 धावा 80 धावा 90 धावा देखील सेफ नाही आहेत. कित्येक वेळा आपण बघितल्यात त्या धावा देखील चेस होत असताना 26 धावा बनल्यात. 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. आपण बघतायत कॉमन प्रीमियर लीगचा एक अद्भुतपूर्व थरार. आजचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामध्ये चालू असलेली ही पहिली मॅच दोन संघाच्या माध्यमातून मॅक मॉन्स्टर्स आणि त्यांच्या विपक्षात SK स्पोर्ट्स प्रथम बॅटिंग करत असताना मॅक मॉन्स्टर या संघाला आपण बघतायत. शेवटचा अंतिम बॉल पडल्यानंतर फिरलाय, विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. हकीमने या षटकात प्रभावित केले. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर अमान आले, षटकार, पुन्हा एकदा सिंगल आणि शेवटचा बॉल इथे डॉट. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा फटकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि ते जर पाहिले गेलं तर स्ट्रॅटेजिक टाइम आउट जरूर आपल्याला पाहायला मिळते. आणि इनेश इंटरप्राइजेस त्याचबरोबर ईशान इंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट, स्टोन क्रशर मशीन अँड ऑल काइंड बिल्डिंग मटेरियल सप्लायर हे आमचे प्रमुख स्पॉन्सर्स आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. हेमंत सर या मैदानावरती 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 26 धावा कुठेतरी कमी बनल्यात मी तर म्हणेन, कारण की 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर कदापि 40च्या पलीकडे 30च्या पलीकडे जाणं गरजेची गोष्ट होती, परंतु 26 वरती रोखले. म्हणजेच काय तर SK स्पोर्टने आतापर्यंत केलेली गोलंदाजी ही लाजवाब अव्वल दर्जाची आपल्याला पाहायला मिळाले. अगदी बरोबर, चांगली गोलंदाजी केलेली आतापर्यंत बघितलं तर SK स्पोर्टने. ड्रिंक्स ब्रेक आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. ईशान आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं ही मॅच, ज्या मॅच मध्ये एक टीम सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाली. एक्स्ट्रा स्टार वर्सेस शौर्य वॉरियर्स ही फटकेबाजी आपण बघितली. प्रिन्स यादव जो गोलंदाज होता आतापर्यंत ज्यांनी बॅटिंग केली कालच्या दिवसामध्ये कंप्लीट ऑलराऊंडचा परफॉर्मन्स दाखवला. अकबर शेखचा हा फटका आपण बघितला, ही गोलंदाजी आपण बघितली आणि खरोखरच कालच्या दिवसामध्ये जर बघितलं तर शौर्य वॉरियर्स टीम चांगली कामगिरी केली आहे आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारी पहिली टीम ठरली कालच्या दिवसामध्ये. HF ब्रदर्सच्या माध्यमातून हे हायलाइट्स दाखवले जाते. HF ब्रदर्स यांनी सुद्धा भरपूर मेहनत या केपीसाठी घेतली जाते प्रत्येक वर्षी. हा फटका आपण बघितला. ही लाईनअप मध्ये टीम दिसते. अकबर शेखचे मास्टर माइंड, ओपनिंग बॅटर अतुल ठाकरे आले होते, त्यांच्या जोडीला दुसरे बॅटर अतुल ठाकरे. काल चांगली बॅटिंग केली अतुलने आणि अंतिम हा नितेश हटवा आपण बघितला. 5 झाला होता, ही विकेट ती गेली होती. आणि पहिल्या 3री मॅच आपण बघतोय हायलाइट. 3ऱ्या मॅच मध्ये विजय संपादन केला होता. विनरची ही मॅच विजय संपादन केला होता शौर्य वॉरियर्स टीमने. आणि शौर्य वॉरियर्स कालच्या दिवसामध्ये पहिली टीम जी ठरली जी सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाली होती. जाऊया आपण मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय समोरच्या एंडकडून. वैभव धूम कंटिन्यू बॉलिंग करताना दिसतोय समोरच्या एंडकडून. पहिला बॉल घेऊन जाईल अमान शेख साठी. शॉर्ट आपनी पुल करायचं होतं, यावेळेस डाऊन डिलेग हा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. या 1 रनने टीमचा स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 27 रन. वेलकम विजय कांबळे आमचे स्कोरर आलेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 वैभव धूमने हाताळलं होतं. त्यामध्ये जर पाहिले तर फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि त्या षटकानंतर षटक क्रमांक 4 मध्ये त्याने इन्व्हाइट केले. इथे खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. 1 बाउन्स सहजरित्या सोप्या पद्धतीने बॉलला कलेक्ट करतील, उचलून फेकी होईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर एकच सिंगल प्राप्त केली जाईल. धावा इथे बनवायच्या आहेत वेगाने. षटकार येणे गरजेची गोष्ट आहे. हेमंत सर कुठेतरी षटकार मारण्यापासून दूर ठेवत आहेत संपूर्ण टीम जर पाहिली तर SK स्पोर्ट्स. अमान जो स्ट्राईक एंड जरा फटका चांगला, मात्र बघितलं लॉंगॉनचा फिल्डर थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये होता. पुढे जाऊ की मागे मात्र मागे गेला. बाउंड्री अडवण्याचा प्रयत्न त्याने केलाय. वैभव धूम पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर.
हो पुल करायचं होतं, अपील होते. इनफॅक्ट जर आपण बघितलं तर थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर असं पंचांनी दर्शवलेलं आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी वैभव धूम. आतापर्यंत 3 गोलंदाजाचा वापर केलेला आहे. हा बघितला आपण. चांगलं डिसिजन बाय अंपायर. चांगली अंपायरिंग आमचे सर्व अंपायर्स आपण बघितलं. अमोल वेतोस्कर, अजित म्हात्रे, त्यानंतर कल्याणी घोडपडे, त्यानंतर अमित कुलतकर, सर्व अंपायरांनी चांगली अंपायरिंग केलेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा वैभव तयार. इथे खूप चांगला बॉल आहे. यॉर्कर, क्लीन पोल्ड, दांडी गुल, यष्ट उद्ध्वस्त, मैदानाच्या आतमध्ये विकेट. ओ यावेळेला बघितलं जबरदस्त यॉर्क डिलिव्हरी आणि त्रिफला उद्ध्वस्त करून जातोय फलंदाजाचा. आणखीन एक फलंदाज बाद होतो. हा दुसरा फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी वैभव धूम याची. लाकूड तोड गोलंदाजी करताना दिसतोय वैभव धूम. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येताना दिसेल. सध्या जरी आपण बघितलं तर या मॅचवर थोडीशी पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय SK स्पोर्ट टीम कडून. थांबवला जातो स्कोर, कारण आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर काहीसा होताना दिसतो. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मात्र पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 26 आल्या होत्या. मात्र असे सुद्धा आपण सामने बघितले. KPL मध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये स्कोर झाला नाही, मात्र मागच्या 3 ओव्हरमध्ये भरपूर स्कोर झालेला दिसला आणि त्या मॅचेस जिंकल्या सुद्धा पहिल्या दिवसामध्ये माबा भांजे टीमने ही करामत केली होती. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर वैभव धूम. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येतोय अजय उपाध्याय. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. ओव्हर द विकेटने वैभव. ओ क्लिक बॉल. लाकूड तोड गोलंदाजी. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्ले हे ऑन स्क्रीन लेग स्टिक दाखवत असताना अगदी जर पाहिले तर खूप चांगला टप्पा या ठिकाणी नियंत्रणबद्ध गोलंदाजी वैभव धूमची पाहायला मिळाली. आणि इथे बॉल जसा मिस झाला डायरेक्ट जर पाहिलं गेलं तर लेग स्टिकवरती आदळला गेला. मैदानाच्या आतमध्ये अमान शेख आहेत. एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून नेहमीच त्याला पाहिलं ॲज अ क्रिकेटर म्हणून, परंतु इथे त्याला साथ हेमंत सर कुठल्याही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थित मिळत नाही आहे. एखादी पार्टनरशिपची इथे गरज असेल, जर धावा बनल्यात तर मजा येईल या मॅचमध्ये. यस, समोर आय थिंक एक 4 व्हीलर कार आहे ब्लॅक कलरची, की टेम्पो आहे. तो थोडासा बाजूला करायचा प्लीज. त्याचं समोरचं जे मिरर आहे, काच आहे, ती रिफ्लेक्ट होते आहे. प्लीज जसं कोणाची असेल गाडी ती ब्लॅक कलरची थोडीशी बाजूला करायची आहे. आणि गेटच्या समोर एक बाईक त्याचा मिरर क्लोज करायचा आहे प्लीज. वैभव धूमच्या नावावर 24 विकेट या KPL मध्ये जातात. विकेट हॅट्रिक बॉल. यावेळेला शॉर्ट अपनी पुल करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला बॉल येतोय. रनआउटची संधी सुद्धा होती. कुठल्या प्रकारचं रन नाही. काय जबरदस्त बांधून ठेवलेला आहे वैभव धूमने या ओव्हरमध्ये. विकेट मिळवलेल्या आहेत आणि प्रेशर वाढवलेला आहे मॅक मॉन्स्टर टीमवर. 28 वर 3. वैभव धूम या परिसरातील एक सर्व उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले गेलं. आतापर्यंत त्याने 11 बॉल वैयक्तिक हाताळले, त्यामध्ये 8 धावा करत असताना 2 विकेट. शेवटचा अंतिम बॉल वैभवने सांगितलं आणि वैभवने करून दाखवलं. शेवटच्याही बॉलवरती विकेट. वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये टीम SK स्पोर्ट्स. जबरदस्त कामगिरी. थँक्यू डीजे. हेमंत सर, हे कामांचं एक अतिशय सुंदर दर्जाचं मैदान आहे. या मैदानावरती अशा भरपूर अशा स्पर्धा आपण बघतो. KC अंतर्गत मला वाटते 10 संघ आहेत. त्या 10 संघाच्या जवळपास 17 संघ आहेत आणि त्या 17 पैकी इथे 10 स्पर्धा होत असतात. अनुभव या मैदानाचा प्रत्येक खेळाडूला आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती आतापर्यंत वैभव धूमने 2 षटकं हाताळलेत. वैयक्तिक त्यामध्ये 3 विकेट
आणि 8 धावा खर्च केलेल्या आहेत या मॅच मध्ये. वैभव धूम नावाचा बोलबाला राहिला. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मॅक मॉन्स्टर या टीमची धावसंख्या या फटकावर जाऊन पोहोचते 28च्या घरामध्ये. काय जबरदस्त बॉलिंग केले ते वैभव धूमने. हे बघितलं आपण, बदली एसटी उद्ध्वस्त केली होती. वैभव तुमची ही गोलंदाजी, त्यानंतर अजय उपाध्यायला बाद केलं, डावी एसटी उद्ध्वस्त केली. नंतर अंतिम बॉल पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर होता आणि पुन्हा एकदा मधली एसटी उद्ध्वस्त केली. आणि मी म्हणून म्हटलं की लाकूड तोड गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये गोलंदाज वैभव धूम याने. तिन्हीच्या तिन्ही क्लीन बोल्ड आउट केलंय फलंदाजांना. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28 वर 4. 2 ओव्हर शेष. या 2 ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल मॅक मॉन्स्टर कामन टीमला. कमबॅक करावं लागेल कॅप्टन अमान शेखला. टिकून खेळावं लागेल सर्व 12चे 12 बॉल. आणि आतापर्यंत केपीएल मध्ये बघितलं तर अमान शेखच्या नावावर 274 धावा आहेत केपीएल मधल्या. हकीम खान येतोय. फुल्लेंचा बॉल या वेळेला बघितला आपण ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिला. गती चांगली होती या गोलंदाजीमध्ये. पहिलाच बॉल डॉट टाकतोय हकीम खान. हकीम खान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार झाले. षटक क्रमांक 5 मध्ये त्यांना आमंत्रित केले. यापूर्वी जर पाहिलं तर 30चं षटक ज्याने हाताळलं होतं त्यामध्ये 7 धावा देत असताना 1 विकेट ज्याने प्राप्त केली होती. अमान जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती आहेत. अमानच्या बॅटमधून एक षटकर या डावमध्ये आपण बघितला. जवळपास 4 बॉलचा त्याने सामना केला. आतापर्यंत जर पाहिले गेलं तर 8 धावा ज्याने बनवल्यात त्यामध्ये 1 षटकारांचा समावेश आहे. अमानच्या बॅटमधून जर अमान मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती टिकून राहिला, इथून 30 धावा बनतायत तर एक चांगल्या टोटोपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल का पाहणं महत्त्वाचं राहील. पुन्हा एकदा हकीम खान. दोन्ही बाजूला जर पाहिलं गेलं तर मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल. जर कमी धावा बनल्यात तर हेमंत सर ज्यावेळेला SK स्पोर्ट बॅटिंग करण्यासाठी येईल त्यावेळेला त्यांच्यावरती देखील प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जाईल का मॅक मॉन्स्टर या संघाच्या माध्यमातून, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. हकीम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. स्ट्राईकरवरती अमान. इथे फुल टॉस बॉल आहे. ऑन साईडला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहे वैभव धूम. बॉलचा टप्पा ओळखू शकलेला नाहीयेत आणि बॉल निघून जाईल थेट सीमारेषे पार. एका टप्प्याच्या सहाय्याने धावा मिळतील 4. येतोय KPL चौकार. हकीमचा लोअर फुल टॉस बॉल, सरळ बॅटने चांगला फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 1 बाउन्स बॉल वैभव धूमच्या डोक्यावरून जातोय 4 रनसाठी चौकार. आणि या चौकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर मॅक मॉन्स्टर 32 रन. यस बॉल द्यायचा आहे मैदानामध्ये. हकीम खानचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत हकीम खानने KPL मध्ये 20 मॅचेसमध्ये 28 विकेट घेतलेले आहेत. म्हणजेच ह्याला सुद्धा विकेट टेकर गोलंदाज म्हटलं जातोय. प्रत्येक मॅच मध्ये विकेट घेण्याची क्षमता आहे हकीम खान याच्यामध्ये. आणि या मॅच मध्ये सुद्धा हकीम खानने 1 विकेट घेतलेला आहे. थोडासा खेळ थांबला जातोय. पुढील मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. टॉस साठी पुढील जो सामना असेल जय श्रीराम वर्सेस रुद्र रायडर्स मोरीगाव नागले या 2 टीम मध्ये दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहा. अजय पाटील अँड गणेश पाटील फॅम टीम रुद्र रायडर्स अँड प्रवीण गुप्ता फॅम टीम जय श्रीराम या 2 टीम मध्ये पुढील मॅच. हकीम खान पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेला फुल लेंथचा बॉल मात्र चुकतो फलंदाज. अमान शेख थोडंसं प्रेशर मध्ये नक्कीच असेल कारण त्याच्या समोर जर आपण बघितले तर बरेच फलंदाज जवळजवळ 4 फलंदाज बाद झालेले आहेत मॅक्स मॉन्स्टर टीमचे. 32 वर 4 ही स्थिती आहे सध्या मॅक मॉन्स्टर टीमची. षटक क्रमांक 5 खेळ आपण बघताय आणि आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3 बॉलमध्ये 4 धावा आतापर्यंत हकीमने खर्च केल्या त्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडवरती अमान. मोठमोठे फटके खेळावे लागतील अमानला या मॅच मध्ये जर धावसंख्येला वेग द्यायचा असेल तर. पुढचा बॉल पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. जर धावा अशा पद्धतीने आल्या तर बॅटिंग करणाऱ्या टीमला बेनिफिट राहील. 1 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्येत पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजे 33 धावा 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला हकीम खानने. गती वाढवण्याचा प्रयत्न केला की बोटं फिरवण्याचा प्रयत्न केला. बॉल भरपूर बाहेर गेला वाईटच्या दिशेने. पंचांचा वाईटचा इशारा होतोय आणि 1 अतिरिक्त रन धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 33 रन्स.
ओव्हर द विकेटने हकीम खान. फुल टॉस बॉल, पुरेपूर समाचार आणि बॉलला पाठवलाय लॉंगेस्ट सिक्सर मिड विकेटच्या बाहेर. 6 रन. प्रकारचे बॉल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अमनला देऊ शकत नाहीयेत. फुल टोस बॉल होता. फुल टोल वसूल करत असताना या बॉलला पाठवलंय मैदानाच्या पलीकडे. 6 धावेंसाठी एक उत्तुंग आणि भव्य दिव्य षटकार संघाच्या धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्येचा फटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 39 धावा फटकावरती लागल्यात 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. हकीम खान प्रेशर आता इथे जाणवलं जाईल. जतीन देवळीकर जात आहेत. इथे जर पाहिले गेले तर कानमंत्र दिले. कशा पद्धतीचे यापुढचे 2 बॉल येणं महत्त्वाचं राहील आपल्या टीमसाठी. देखील या मॅचमध्ये फार महत्त्वाचं राहीलच. अमान पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा आक्रमण केलंय. बैठक स्ट्रोक खेळलाय. फटका हवेत आहे. जतीन देवळीकर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय. झेल ड्रॉप. धावा मिळतील या बॉलवरती. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 41 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. शेवटचा अंतिम बॉल इथे शिल्लक. हेमंत सर या बॉलवरती मोठा फटका. पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल मॅक मॉन्स्टर्स या टीमच्या माध्यमातून. बघितलं पण थोडंसं रनअप घेतला होता सुरुवातीला जतीन देवळीकरने. खरं तर बॉल एवढा हवेमध्ये उंच गेला होता की जतीन त्यापर्यंत पोहोचायला पाहिजे होता, मात्र पोहोचला नाहीये. ह्या सुटतोय हा कॅच अतिशय महत्त्वाचा होता SK स्पोर्ट टीमसाठी, कारण अमानची विकेट अतिशय महत्त्वपूर्ण असेल SK टीमला. मात्र अमानला जीवनदान मिळतोय. 2 धावा मिळतात. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 41 रन्स 41 ऑन द बोर्ड. अंतिम बॉल घेऊन जाईल गोलंदाज. पुन्हा एकदा पुढे टाकला होता. ऑन ड्राईव्ह चांगला आहे लॉंगांच्या दिशेने. वैभव धूम चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1च रन मिळेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो या अंतिम षटकामध्ये फलंदाज अमान शेख. ओव्हरची होते समाप्ती आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मॅक मॉन्स्टर टीमचा स्कोर आहे स्कोरबोर्डवर 42 वर 4 विकेट. खरोखरच पूर्ण पालघर जिल्हा नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आवाज दुमदुमतोय या KPLचा. आणि खरोखरच जबरदस्त स्पर्धा सीझन 6 आहे. यामध्ये एंटरटेनमेंट अँड ट्विस्ट फिक्स आहे. KPL कमिटी जर आपण बघितली ज्याचे अध्यक्ष आहेत माननीय श्री हजरतभाई शेख, त्यानंतर कार्याध्यक्ष श्री संजयभाई म्हात्रे, त्यानंतर कार्याध्यक्ष श्री राजूभाई म्हात्रे, उपाध्यक्ष कमलाकर जाधव, त्यानंतर खजिनदार प्रकाश देवळीकर, सचिव देवेंद्र भोसकर, उपसचिव सचिन गाग, सल्लागार शाहिदभाई अन्सारी, अजय पाटील सल्लागार, अशोक भोई सल्लागार, त्यानंतर सल्लागार रत्नाकर सावंत, यांना सल्लागार असलम भाई शेख. खरोखरच चांगली कमिटी आहे आणि त्यांचं एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय. आणि एक छोट्या परिसरामध्ये एक मोठी प्रीमियर लीग आपण बघतोय. कॉमन प्रीमियर लीग. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बॉलर सुमित यादव येतोय समोरच्या एंडकडून. रोड एंडकडून गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवर अमान शेख. पहिलाच बॉल बघितला. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. एज लागून बॉल फाईन लेगला जरूर आला होता, मात्र कुठल्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल फलंदाज अमान शेख. फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न या षटकामध्ये सुमित यादव हे गोलंदाज करतात. आतापर्यंत सुमितने या संपूर्ण जर पाहिलं गेलं तर स्पर्धेमध्ये 2.3 चेंडू हाताळले. त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर 2 विकेट त्यांच्या नावावरती आहेत. फार चांगली माहिती, चांगले अपडेट्स विजयजी कांबळे यांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. पुढचा बॉल हा फुलटॉस बॉल आहे. आक्रमण केले, फोर्स केले बॉलला ऑन साइडला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावेसाठी अमानच्या बॅटमधून पुन्हा एकदा KPL सिक्सर. बॉल जबरदस्त बॉलला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर अमान शेखने षटकार. आणि या षटकाराने KPL मधल्या
300 धावा पूर्ण होतात अमान शेखच्या आणि केपीएल मधला हा 8वा फलंदाज ठरतो ज्यांनी 300 धावा पूर्ण केलेल्या आहेत. टाळ्या व्हायला पाहिजे अमान शेख साठी. काल अकबरने पूर्ण केल्या होत्या. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, हा सुद्धा बॉल जाईल बाहेर आउट ऑफ द पार्क. डीप मिड विकेटला सारंगसाठी षटकार. हकीमने जो फुलटॉस बॉल टाकला होता त्यावेळेला जर पाहिलं गेलं तर अमानच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. त्यावेळेला सांगितलं होतं फुलटॉस बॉल अशा चेंडूचे जर हाताडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने केली तर अमान त्यावरती हवी ठरतील. आणि लागोपाठ हेमंत सर 2 फुलटॉस बॉल मॅचवरती पलटवार झाला. धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते वेगाने 50+ 54 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. अतिशय चांगली फटकेबाजी. बॅक टू बॅक 2 षटकार आपण बघतोय. फलंदाज जो कॅप्टन आहे अमान शेखच्या बॅट मधून. काल आपण बघितलं तर अकबर शेखने सुद्धा केपीएल मधल्या 300 धावा पूर्ण केल्या आणि आज आपण बघतो अमान शेख हा 8वा फलंदाज ठरला केपीएल मधला ज्यांनी 300 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सर्वात टॉपवर कोण आहे तर तो आहे वैभव पाटील ज्याच्या नावावर 372 धावा आहेत. बघूया त्याचा रेकॉर्ड जतीन देवलीकर ब्रेक करू शकेल आज. पुन्हा एकदा यावेळेस आपण बघितलं ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. 2 मोठे फटके लागल्यानंतर थोडासा प्रेशर मध्ये आलेला दिसतोय गोलंदाज सुमित यादव. स्कोर जाईल 55 वर. प्रेशर दबाव हा स्पष्टपणे गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती दिसून होतो कारण की पहिला बॉल डॉट आत्मविश्वास वाढला. त्यानंतर लागोपाठ लागलेले 2 सिक्सर आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रेशर लाईच होऊन त्या ठिकाणी गोलंदाजी करताना व्हाईट बॉल पुन्हा एकदा आलाय. धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 55 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठेतरी हेमंत सर फलंदाजाच्या बॅट पुढून अगदी बॉल लांब ठेवायचा हा प्रयत्न सुमितचा राहतोय अयशस्वी. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय. धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 56 धावा. या षटकात हेमंत सर धावा आल्यात 3 बॉलमध्ये 13. यस नक्कीच 14 धावा आतापर्यंत मोजतोय गोलंदाज सुमित यादव. आणि कुठेतरी मला दिसले की प्रत्येक टीम मध्ये एखादा गोलंदाज थोडासा नबला दिसतो आपल्याला. थोडंसं थांबवलं जाते व्यक्ती येते त्यामुळे कॉन्सन्ट्रेशनने बॅटिंग करताना दिसतोय. 33 वर बॅटिंग करतोय. वैयक्तिक 12 बॉलचा सामना केलाय अमान शेखने. कॅप्टन लिडिंग फ्रंट आणि कॅप्टनची खरोखरची चांगली बारी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हॅवर्ड केले बॉलला लॉंग अपच्या दिशेने फिल्डर कॅच सुटला जातोय. आय थिंक विकास भडांगे त्या ठिकाणी होता. 2चा कॉल आहे. रनआउटची सुद्धा संधी. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. एकाच बॉलवर 2 वेळा तुम्हाला जीवनदान मिळू शकत नाहीये. रनआउटच्या रूपाने विकेट जाते अमान शेखची. मोठा फलंदाज बाद होतोय मॅकमॉन्स्टर टीमचा. थँक्यू डीजे. पालघर जिल्ह्यातील जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत केपीएल आणि भूमीतने त्या ठिकाणी तो झेल सोडलेला आहे. पहा कॅचेस विन द मॅचेस. परंतु एका बॉलवरती जर पाहिलं तर अमान 2 वेळा जर पाहिलं गेलं तर बचावण्याचा प्रयत्न होता परंतु बचावले शिकले नाही आहेत कारण की झेल सुटला. त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून जर पाहिले गेले तर चुकी झाली कुठेतरी आणि तिथे अमानची विकेट गेली. झुंजार खेळी झुंजावत खेळी 13 बॉलमध्ये 33 धावा करत असताना एक महत्त्वपूर्ण खेळी केली. कॅप्टन कसा असावा. कॅप्टनला साजेची सोबेची फलंदाजी त्यांनी केले आणि 33 धावा त्याने बनवल्यात. विकेट जाईल. शहनवाज अन्सारी नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल गोलंदाज सुमित यादवने. सुमित यादव पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या जर आपण पाहिली धावपलकावर झालेली आहे 57 रन्स ओव्हर द विकेटने. हो दुरून खेळण्याचा प्रयत्न फॉलो केला होता बॉलला. वाईटचा इशारा. भरपूर बाहेर बॉल ऑफ स्टंपच्या. डीआरएसची मागणी केलेली आहे या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमने. ओरिजिनल डिसिजन इज वाईड. मात्र पंचांना चॅलेंज केलंय ते एसके स्पोर्टने.
चेक केलं जाईल. तिसरे पंच कल्याणी घोरपडे सर. आतापर्यंत बघितलं तर तिसरा दिवस आहे. प्रत्येक दिवशी चांगली अंपायरिंग आमच्या अंपायरच्या माध्यमातून झालेले आहे. प्रत्येक दिवशी दोन दोन वेगळे आणखीन कॉमेंटेटर सुद्धा येते. जबरदस्त समालोचन सुद्धा झालेलं आहे. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर शफल जरूर झाला होता, मात्र लाईन सुद्धा चेक केली जाईल. आणि कल्याणी घोरपडे सर यांचा इशारा आहे वाईट बॉल. कारण लाईनच्या वरून बॉल गेला होता. लाईनच्या वरून बॉल गेल्यानंतर नक्कीच थोडासा दोन बॉल अद्याप शेष असतील. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 58 रन्स. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया त्या पहिल्या डावात किती धाव्यांचं धावफलक उभारलं जाईल. 58 तर बनले आहेत. इथे दोन बॉलमध्ये दोन मोठे फटके आले तर मॅच टोटल वाढताना दिसेल. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला आहे आणि इथे डॉट बॉल आलेला आहे. हे षटक थोडंसं लांबवर गेलं. या षटकात आतापर्यंत 5 बॉलमध्ये 16 धावा खर्च केल्यात. सुमित यादवचं षटक थोडंसं मागे ठरले, परंतु इथे कमबॅक केलं, डॉट बॉल घेतलाय. शेवटचं षटक मध्ये जिम्मेदारीचं काम असतंय आणि सुमित यादवकडे गोलंदाजी दिली. 2 षटकार खाली, 3 व्हाईट बॉल टाकले, 16 बॉल खर्च केलेले आहेत. धावसंख्या धावफलकावर 58 रन्स. 5 गडीच्या मोबदल्यात अंतिम 1 बॉल शेष. चांगला बॉल आहे, जबरदस्त कमबॅक केले. अंतिम बॉलवर सुमित यादवने ओव्हरची होते समाप्ती आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर मॅकमॉस्टर टीम प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या झालेली आहे 58 रन्स 5 गडीच्या मोबदल्यात आणि 59 रनचं टार्गेट असेल एसके स्पोर्ट पोमन टीम समोर ही मॅच जिंकण्यासाठी. जाऊया आपण टॉस कडे. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये चला लगेच यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन अगोदरच तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहायचं हे लक्षात घ्या. मागच्या वर्षापासून आपण एक गोष्ट बघतोय, ग्राउंड मध्ये सर्व काही असते. प्लेस पॅव्हिलियन, व्हीआयपी डाईस, स्टँड्स असतात. मात्र मागच्या वर्षापासून आपण एक छोटंसं क्लिनिक सुद्धा बघतोय आणि तो क्लिनिक आहे छोटासा सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं एक छोटा क्लिनिक असतो, जेणेकरून कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली तर लगेच ते डॉक्टर तत्पर असतात आणि लगेच इलाज करतात. एक्सरे सुद्धा मागच्या वर्षामध्ये आपण बघितलं फ्री ट्रीटमेंट ही केली जाते प्रत्येक केपीएलच्या खेळाडूसाठी. आणि ते सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संतोष अवचार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. वेलकम हर्षद म्हात्रे, वेलकम निशांक पाटील, रुद्र रायडर्स टीम कॅप्टन अँड जय श्रीराम टीम कॅप्टन. टॉस आपल्याला माहिती आहे एका बाजूने केसी आहे आणि दुसऱ्या बाजूने आहे केपीएल. केपीएल किंवा केसीए असं आपण कॉल करायचं आहे. निशांत पाटील कॉल करतील. केसी इज कॉल अँड केपीएल. थँक्यू सो मच डॉक्टर अवचार सर. आपल्याला विनंती आहे आपण पुन्हा एकदा सन्मानपूर्वक व्हीआयपी डायसवर विराजमान व्हायचं आहे. केसी आल्यानंतर केसी डगआउट वेगळं आहे, केपीएल डगआउट वेगळे आहे. तुमचं केपीएल आलेलं आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. प्रत्येक टीम बघितलं सकाळच्या सत्रामध्ये फिल्डिंग येते. सकाळचं वॉर्मअप करण्यासाठी की आणखीन काहीतरी स्ट्रॅटेजी तुमची असेल? नाही, चेस करायला आवडतं म्हणून. आणि फिल्डिंगसाठी तुमचे जे गोलंदाज आहेत ते गोलंदाज कुठले 4 गोलंदाज? कारण आतापर्यंत मी बघितलं की कुठल्या तरी एक टीमचा गोलंदाज कमी पडतो असं वाटते मला. आहेत 4 बॉलर आहेत आमच्याकडे. आणि कसं वाटते आयोजन यंदाचं? आयोजन तर खूप छान आहे, दरवर्षीप्रमाणे खेळायला मजा येईल. यावर्षी देखील ट्राय करू आम्ही चांगलं खेळायचं. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. निशांक टॉस आलेला आहे, टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? बॅटिंगच घेणार होतो. म्हणजे मनाप्रमाणेच झालेलं आहे. म्हणजे बॅटिंग घेण्याचा तुम्ही अगोदरच विचार केला होता की समोरच्या टीमला एक मोठं टार्गेट द्यायचं, काय माइंडमध्ये सेट आहे? 80+ मारण्याचा ट्राय करू आम्ही. आणि त्यासाठी बॅटिंग करणारे बॅटर ज्याच्याकडून जास्त अपेक्षा आहे? आहेत 2-3 जण आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा आहे. समोरचे टीमचे गोलंदाज आहेत त्यांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न असेल. कुठले गोलंदाज ज्यांना डॉमिनेट करा तुम्ही? हर्षद आहे, निवृत्ती आहे, यांच्यावर डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करू.
सीझन 6चं आयोजन कसं वाटतंय? आयोजन तर खूप छान आहे आणि दरवर्षी छानच असते, यावर्षी पण छान आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीम कॅप्टन अँड रिपोर्ट फ्रॉम टॉस बॉक्स. टॉस जिंकलेला आहे तो जय श्रीराम प्रवीण गुप्ता फॅम टीम आणि त्यांनी प्रथम घेतलेला आहे बॉलिंग करण्याचा निर्णय. जाऊया आपण कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील प्रमोद शेडगे. एक सत्कार आहे, आपण सत्कार करूया. ज्यांच्या माध्यमातून लगातार 5 दिवस छोटा क्लिनिक आपल्या ग्राउंडवर असतो, त्यांचे डॉक्टर्स या नर्स या ठिकाणी उपस्थित असतात. सोहम मल्टी स्पेशालिटी डॉक्टर संतोष अवचार जे डीन आहेत सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय केसीएचे उपाध्यक्ष सचिन घाग, त्यानंतर कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. हा सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, श्वाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि खास ही KPLची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते डॉक्टर अवचार सर यांना. खूप खूप धन्यवाद तुमचं मानावं लागेल, कारण 5 दिवस तुमचा छोटा क्लिनिक, एक डॉक्टर आणि एक नर्स कंपल्सरी आहे. शेवटच्या दिवशी नक्कीच ते येणार आहे, त्यांचा आपण बाईट सुद्धा घेणार आहोत. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर यांचा आवाज आपण ऐकताय तुषार सोनवणे. पहिलाच बॉल अप्रतिम तगडा प्रहार केला गेलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक, ग्लोरियस शॉट, KPL चौकार, गुड शॉट. वैभव दोम स्ट्राईक एंडला होता. पहिलाच बॉल फेस केला आणि पहिल्याच बॉलवर ऑनसाईडच्या दिशेने, लॉंगच्या दिशेने बॉलला पाठवलंय. सरळ 4 रनसाठी चौकार, सुरुवात दमदार. आतापर्यंत 221 रन 17 इनिंग मध्ये वैभव धूमच्या नावावर आहेत KPL मध्ये. आणि विकास वायडा जर आपण बघितला डेब्यू करताना दिसतो या KPL मध्ये, एक अनुभवी खेळाडू जरूर आहे. मात्र KPL मधलं पहिलं सीझन असेल, पहिली मॅच असेल विकास वायडासाठी. आणि पहिल्या बॉलवर सुरुवात अतिशय चांगली SK स्पोर्ट पवन टीमची. प्रेम गोलंदाजी मार्कवर, प्रेम जाधव पहिल्याच बॉलवर चौकार येतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर प्रेम जाधव. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग होते. फक्त आणि फक्त एकच रन मिळेल. रनआउटची संधी डिरेक्ट हिट लागलेली आहे, उतर होईल. ह्या ठिकाणी आणखीन रन मिळतील. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केले दोन्ही बॅटरने आणि या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 6 रन्स. थ्रूच्या स्वरूपात आपण पाहिलं तर धावा मिळत आहेत 2. वैभव धूमने सुरुवात चांगली केली, कारण प्रेम जाधव एक डेंजरस बॉलर आहे, विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि अशा वेळेला दबाव न घेताना मला चांगली बॅटिंग करायची, हा त्याचं ध्येय आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत वैभव धूमने जी सुरुवात केली हेमंत सर, अप्रतिम. षडम पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा टो लागतोय, मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सतीश जाबर एक मॅग्निफिसंट प्लेअर, अतिशय चांगल्या पद्धतीने 1 रन मिळते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर 7 रन्स. आतापर्यंत सुरुवात हेमंत सर चांगली झाली वैभव धूमच्या बॅटमधून. 59चं टार्गेट आहे, 10 पेक्षा थोडंसं कमी, म्हणजे 10च्या सरासरीने वाटचाल करायची असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. विकास वायडा KPL मधला पहिला बॉल या ठिकाणी फेस करताना दिसेल. आउटसाइड एज विकेट, फलंदाज बाद, पहिली विकेट मिळते या ठिकाणी मॅकमॉन्स्टर टीमला. विकास वायडा इज आउट.
मला आवडेल प्रथमेश यावेळेला ऑन स्क्रीन दाखवत असताना अँगल क्रिएट करत असताना आपण पाहतात कोण बदलला होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं, तिथून बॉल टॉस झाला आणि बॅटची एज घेत मात्र हाईटचा फायदा मिळाला, उंचीचा फायदा मिळाला. अमानच्या हातामध्ये मात्र यावेळेला वन हँड कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. विकास वायडा पहिलाच बॉल फेस केलं होतं. थोडीशी कुठेतरी हेमंत पाटील सर नाराजी तो व्यक्त करत असेल, कारण या 6व्या सीझन मध्ये आज त्याला कुठेतरी मोठी नामी संधी मिळाली होती. एक चांगला खेळाडू आहे, परंतु मात्र गुणवत्ता सिद्ध करता आलेली नाहीये. अगदी बरोबर. आपण बघितलं पहिल्या बॉलवर गोल्डन डक वर बाद होतोय विकास वायडा. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं केपीएलचा पहिला बॉल फेस केला होता तो हेमंत लाखात याने, तो सुद्धा पहिल्या बॉलवर गोल्डन डक वर बाद झाला होता. म्हणजे बाफांचे खेळाडू जे आहेत या यंदाच्या सीझन मध्ये केपीएल मध्ये खेळताना दिसतात, मात्र चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झालेली. याचं कारण काय आहे? केपीएलचा दबाव की आणखीन काही? जतीन देवळीकर 351 धावा आतापर्यंत जर आपण करिअर पाहिलं या केपीएलचं तर 351 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. म्हणजे चांगला रन रेट, ॲव्हरेज बॅटिंग ॲव्हरेज जो आहे तो मात्र चांगला मेंटेन केला गेलाय. प्रेम जाधव अप्रतिम वाईट यॉर्करचा बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर आणि अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉल. चांगलं कमबॅक, जबरदस्त कमबॅक म्हणू शकतो आपण. प्रेम जाधवचे पहिल्या बॉलवर चौकार लागला होता, त्यानंतर अप्रतिम वापसी केलेली आहे ती प्रेम जाधवने. 7 वर स्कोर थांबवला जातोय. पुन्हा एकदा प्रेम जाधव आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेटने. फटका चांगला इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने महिला कक्षा समोर जातोय. 4 रनचढी चौकार. थँक्यू. काय फटका खेळला होता. विविध अँगलने आपण पाहतायत फ्रेम मध्ये जतीन देवळीकरचा हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला फक्त जागा बनवली आणि जागा दाखवली बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप चांगल्या पद्धतीने मात्र स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. म्हणजे तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आतापर्यंत त्याचा विचार केला तर सिक्सर किंग आहे. 35 षटकार, 35 षटकार गेल्या वर्षापर्यंत आपण पाहिलं सीझन 5 पर्यंत जतीन देवळीकरच्या बॅटमधून आलेत. म्हणजे सातत्याचं दुसरं नाव म्हणजे हेमंत पाटील जर आपण पाहिलं तर जतीन देवळीकर आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता. थोडंफार कुठेतरी मला सनन जयसूर्याची आठवण झाली, दादाची आठवण झाली, गांगुली यांची आठवण झाली आणि युवराज सिंगची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. ला जवाब फटका होता. अप्रतिम फटका होता. आपण बघितलं पहिल्या 2 सीझन मध्ये आपण बघितलं तर जतीन देवळीकर एवढा फॉर्म मध्ये नव्हता, त्यानंतर ग्राउंड बदललं आणि त्याचं लक सुद्धा बदललं आणि बॅटिंग बदलली ती म्हणजे जतीन देवळीकरची. ज्यापासून या ग्राउंडवर केपीएल सुरू झाली आहे आणि त्यानंतर जतीनने मागे वळून बघितले, जबरदस्त बॅटिंग केले ती जतीन देवळीकर यांनी. निलेशचा हा बॉल यावेळेला सेकंड कॅच येईल का नाही शेवटच्या मोमेंटला. ओ माय गॉड. रनआउटच्या सुद्धा संधी मात्र यावेळेला रनआउटची संधी सुद्धा मात्र यावेळेला सोडली गेली. सर्वांचे मात्र डोक्यावर हात आलेत. म्हणजे वैभव धूमची किती विकेट मोलाची तोलाची आहे ही आता येणारी वेळ दर्शवली जाईल. हे बघू शकतो टॉप एज लागली होती, उजव्या हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न, दुसरा सोपा कॅच मात्र हा नंतर सुटतोय. असं वाटलं की इझी घेईल अमान शेख, मात्र ही चुकी अमान शेखच्या माध्यमातून. आणखीन एक संधी होती रनआउट करण्याची, ती सुद्धा गमावली. मोठा विकेट मिळू शकला असता या ठिकाणी मॅक मॉन्स्टर टीमला. अगोदरच तुमच्या धावा कमी आहेत आणि विकेट घेण्याची आवश्यकता आहे, मात्र या ठिकाणी विकेट गमावलेली आहे ती अमान शेखने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर निलेश रॉय. शॉट अपूर्णे, चांगला फटका डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. थँक्यू. चांगला फटका होता. पहा समोरचा अँगलने आपण पाहू शकताय. पिकअप शॉट थोडंसं पाहायला मिळाला जरूर, मात्र बॅट स्विंग अप्रतिम होता आणि सरळ बॉलला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चौकार आला. यावर ऑन साईडला झेल सोडलाय तर त्याचा परिणाम सोसावा लागेल की काय. आणि यस डेफिनेटली वॉट शॉट बाय वैभव धूम. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा केपीएल षटकार 6 धावा. वॉट अ शॉट, अप्रतिम फटका. वैभव धूमच्या बॅट मधून बॉलला पाठवलं सीमारेषा बाहेर.
6 रनसाठी षटकार. कॅच सुटल्यानंतर एक चौकार आणि एक षटकार, हे दोन्ही फटके जबरदस्त. हवेत बॉल आहे यावेळेला, कॅचची शक्यता. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फिल्डर बॉल खाली मिस जस्ट झाला. पुन्हा एकदा कॅच सुटला आणि आणखीन एक जीवनदान मिळतोय फलंदाज वैभव धूमला. आज दिवस चांगला आहे वैभव धूम, ज्याने चांगली गोलंदाजी केली आहे. 3-9 त्रिफला चित्त बाद केले होते. ह्यावेळेस बॅटिंग सुद्धा चांगली करताना दिसतोय. मागच्या 3 सीझन पासून आपण बघतोय एसके स्पोर्ट टीम साठी खेळताना दिसतोय वैभव धूम. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वर 23 रन. 59 धावांचा पाठलाग करताना 23 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. वैभव धूम 19 वर खेळी करतोय. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत फिल्डरला बीट केलंय आणि सरळ बॉल निघून जाईल. षटकारासाठी 6 धावा. काय बॅटिंग सुरू आहे. आक्रमकतेचा सितारा, झेल सोडण्याचा परिणाम. कॅचेस विन द मॅचेस हेमंत पाटील सर का म्हटलं जातं, त्याचं हे मुख्य उदाहरण, ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. झेल सोडण्याचा परिणाम स्पष्टपणे दिसतोय आता प्रतिस्पर्धी संघावर. मॅग्निफिसंट बॅटिंग. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळते वैभव धूमच्या बॅट मधून. या ओव्हर मध्ये जर बघितलं 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहे. एकंदरीत वैभव धूमची बॅटिंग जर आपण पाहिली तर 8 बॉल मध्ये 25 वर बॅटिंग करतोय. अष्टबल्लू कामगिरी या मॅच मध्ये वैभव धूमचे. निलेश रॉय लॉंग रनअपनी बॉलिंग करतोय ओव्हर द विकेटने. ओ पुन्हा एकदा उडवले बॉलला, कावकानाच्या दिशेने बॉल निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय. अल्ट्रा अग्रेशन मूड मध्ये बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज वैभव धूम. काय फटका खेळलाय जबरदस्त. यावेळेला ओव्हरपिच बॉल होता. बॅकलिपचा वापर केला आणि सरळ बॉलला फेकून दिले. काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतं कॅमेरामॅनचं. हा समोरचा अँगल आपण पाहतायत. गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि जोरकस फटका. टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट या 4ही गोष्टींचा अवलंब करणारा खेळाडू, सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. आणि त्यामधला वैभव धूमला आपण पाहतायत. जबरदस्त धमाकेदार बॅटिंग. 35 ला 1. आता 24 बॉल आणि 24 रनची आवश्यकता एसके स्पोर्ट्स टीमला. जबरदस्त फटकेबाजी. मागच्या षटकाराने केपीएल मधल्या 250 धावा पूर्ण होतात वैभव धूमच्या. जबरदस्त बॅटिंग केपीएल मध्ये केलेली आहे वैभव धूमने आतापर्यंत. एक कंप्लीट ऑलराऊंडची भूमिका बजावताना दिसतोय या मॅच मध्ये सुद्धा. प्रेम जाधव येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा प्रेम जाधव ज्याने पहिलं षटक टाकलं होतं, पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या प्रेमने तब्बल 11 रन्स. मागच्या षटक थोडंसं महागडं पडलं. निलेश रॉय ज्यांनी 24 रन्स खर्च केले. स्ट्राईक एंडला जतीन देवलेकर, डेव्हिड मिलर, किलर मिलर म्हटला जातोय. वैयक्तिक खेळतोय. 4 वर 2 बॉलचा सामना केलाय जतीन देवळीकरने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय प्रेम जाधव. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल जतीनसाठी. पुल करायचा प्रयत्न, गती जास्त होती. जबरदस्त भन्नाट वेगाने बॉल टाकतोय. सरळ जातोय विकेट किपर अमान शेखच्या हातामध्ये. डॉट बॉल. अशाच बॉलची मात्र यावेळेला गरज असेल. ते मॅक मॉन्स्टर्स या टीमला आपण पाहतायत. एसके स्पोर्ट्स टीम आतापर्यंत 35 वर जाऊन पोहोचले गेले. गोलंदाज प्रेम जाधव त्याने पहिलं षटक हाताळलं. 11 धावांचं षटक होतं. यावेळेला अप्रतिम ऑन साईडला खेळला गेलाय. फटका छान आहे परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. निलेश रॉय ला आपण पाहतायत. अप्रतिम. जरी गोलंदाजीमध्ये मात्र मी यावेळेला कमकुवत ठरलो परंतु फिल्डिंग मध्ये माझा दर्जा कमी करणार नाहीये. उडता पंची. जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. याला म्हणतात हेमंत पाटीलचा प्रेझेन्स ऑफ माइंड. खरोखरच जबरदस्त फिल्डिंग. बघितलं बाउंडच्या बाहेर जाऊ शकला असता, त्यावेळेस जंप मारले, बॉलला अडवलं आणि अप्रतिम फिल्डिंग. क्लास चांगला दाखवलाय. काही फिल्डर जे आहेत केपीएल मध्ये ज्यांनी जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे या केपीएल मध्ये. पुन्हा एकदा प्रेम जाधव. ओ आणखीन एक चांगला फटका. चांगल्या लाईव्ह मध्ये दिसतोय वैभव धूम आणि हा सुद्धा फटका जातोय आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार.
थँक्यू. झेल सुटल्यानंतर मात्र देत दनादन फलंदाजी होताना पाहायला मिळते. 1983चा वर्ल्ड कप हेमंत पाटील सर आपल्याकडे का आला? विवेन रिचर्ड सरांचा जर झेल टिपला नसता कपिल देव रामलाल निखंजननी तर कदाचित त्या वर्ल्ड कपचं स्वप्न भंग झालं असतं. बरीच अशी उदाहरणं आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल अमानच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना 42ला 1. नक्कीच कॅच अतिशय महत्वाचा असतोय. कॅच सुटला त्यानंतर आक्रमक मूड मध्ये बॅटिंग केली. बघितला पण वैभव धुम याने 11 वर 37 वर बॅटिंग करतोय. खरोखरच अटॅकिंग बॅटिंग. जीवनदान मिळाल्यानंतर वैभव धुम याची. प्रेम जाधव पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे कावकॉर्नरच्या दिशेने. फिल्ड त्या ठिकाणी थोडासा फ्लंबल होतोय. सतीश जाबर थ्रो होईल. विकेट किपरच्या हातामध्ये रनआउटची संधी होती मात्र पंच या ठिकाणी रेफर करतात. तिसऱ्या पंचाकडे टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सोपवला जातोय. सिंगल तर कंप्लीट आहे. दुसरी कंप्लीट आहे की नाही पाहिलं जाईल. कॅचच्या गोष्टीमध्ये बघितलं मागचे 2 वर्ल्ड कप आपल्या कपिल देवचा सुद्धा वर्ल्ड कप कॅच मुळे झाला होता. त्यानंतर मागचे T20 वर्ल्ड कप महिला आणि पुरुष गटातला जो वर्ल्ड कप होता तो सुद्धा कॅच मुळे आला होता. आणि या ठिकाणी चेक केलं जाईल आणि हा फलंदाज बाद होतोय वैभव धूम. दुसरी विकेट या ठिकाणी जाते ती SK स्पोर्ट वुमन टीमची. वैभव धूम इज आउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 43ला 2 आपण पाहताय. 7 धावांवर झेल सुटल्यानंतर वैभव धुमने ज्या बॅटिंगचं अप्रतिम उदाहरण पाहायला मिळालं. अतिशय चांगले शॉट सिलेक्शन आपण पाहू शकलात आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करताना पाहायला मिळालं. जसं तुम्ही चर्चा केली की T20चा वर्ल्ड कप डेव्हिड मिलरचं जर आपण पाहिलं सूर्यकुमार यादवने जो झेल टिपला होता आणि हेडलाईन्स आली होती की सूर्या तळपला आणि त्यानंतर अमनज्योत कौरने जो झेल टिपला होता अप्रतिम दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनचा आणि तिथून मात्र महिला विश्वचषक सुद्धा आपल्या हातामध्ये आलं. 43 झालेत. आता इथून जर आपण पाहिलं तर समीकरण असं आहे की 19 बॉल आणि 16 रनची आवश्यकता SK स्पोर्ट्स या टीमला. ऑन साइडला पुल केलंय. खेचून मारलाय. सरळ चेंडूला फेकून दिला. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. ब्रँडेड षटकार KPL 6. आले आले षटकाराने आपला खातं ओपन करतोय फलंदाज विशाल बडांगे. विशाल बडांगेच्या नावावर अगोदरच आपण बघितलं KPL मध्ये 104 धावा होत्या आणि आता आपण म्हणू शकतो 110 धावा त्याच्या नावावर झालेल्या आहेत KPL मध्ये. सुरुवात दमदार केले ती विशालने बॅटिंग मध्ये. पुलचा फटका अंतिम बॉल होता प्रेम जाधवच्या आणि अंतिम बॉलला डिस्पॅच केलं होतं मिड विकेटच्या बाहेर षटकारासाठी. टीमचं टोटल जर पाहिलं आपण तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर SK स्पोर्ट वुमन टीमचं 49 वर 2 विकेट. घेऊया आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट. इनेश अँड ईशान एंटरप्राइजेस प्रशांत गुप्ता स्ट्रॅटेजिक टाइम आउट. कालचा अंतिम सामना आपण बघितला. 2 टीम अंतिम सामन्यामध्ये ऐशा स्टार वर्सेस पाटील 5141 असा सामना झाला होता. दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच होती. प्रवीण पाटील जो टीमचा वाईस कॅप्टन झाला होता कारण थोडीशी इंजरी आली होती. हा चौकार हटवण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली फिल्डिंग आपण बघितली नितेश हंडबाचे. खरोखरच हे सुंदर सिनेमॅटिक पिक्चर याच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हा प्रकाश गुप्ताचा हा हुकचा फटका आपण पाहिला. नंतर काय जबरदस्त टेलिकास्ट मूवीज आणि एच ब्रदर्स यांच्या माध्यमातून ही मॅच कव्हरेज केली होती. कालची अंतिम मॅच यांचे ब्रदर्स भरपूर मेहनत आहे. हे बघितले दोन्ही बॅटर आपण बघतोय. पाटील 5141 हा खेळाडू
पक्ष आपण बघतोय कैलासवासी संदीप उर्फ बंटी भोसकर केंद्र भोसकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेला. त्यानंतर हे स्टँड आपण बघू शकतोय. दोन ओपनिंग बॅटर येताना दिसतात बॅटिंगसाठी. आयशा स्टार टीमला एक चांगलं टार्गेट ठेवलं होतं आणि ते टार्गेट जर आपण बघितलं तर आयशा स्टार टीमने पूर्ण केलंय. कालच्या दिवसामधली ही अंतिम मॅच सुपर 8 मध्ये जाण्यासाठी ही महत्वपूर्ण मॅच होती आणि ही बॅटिंग अतुलची काल बघितली. अतुलनीय कामगिरी अतुल ठाकरेने काल केली आणि आपला जो क्लास आहे तो क्लास काल अतुलने दाखवला आणि ती मॅच जिंकली. जवळजवळ आपण बघितलं तर 8 विकेटने आयशा स्टार टीमने मॅच जिंकली आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारी ती चौथी टीम ठरली KPL सीझन 6 मधली. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि ती तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते. नावाप्रमाणे खेळ सुद्धा तुम्हाला दाखवावा लागतो. जे साईड स्क्रीनच्या समोर उभे आहेत प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती करेन समोर की प्लीज आपण थोडंसं बाजूला व्हा प्लीज. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या 49 49 धावा फलकावर. आतापर्यंत जर आपण विचार केला तर सतीश जाबरने 15 मॅचेसमध्ये 16 विकेट्स घेण्याचा कारनामा आतापर्यंत केला गेला. इकॉनॉमिकल गोलंदाज आहे. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला एक्झिक्यूट केले गेले. वन बाउन्सने वाडिश लॉंग ऑन पर्यंत येईपर्यंत 1 रन पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी 17 बॉल आणि 9 रन असं सामन्याचं समीकरण. ज्या पद्धतीने आपण पाहिलं सलामीवीरांनी चांगली सुरुवात कशी करायची असते तर वैभव धूम सारख्या फलंदाजाने मात्र सुरुवात जी केली ती वाखाणजोगी पाहायला मिळाली आणि त्याचाच आता इथे फायदा मिळतोय तो मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला. ऑलराऊंडर म्हणून घेतलं होतं आणि कंप्लीट ऑलराऊंडरची भूमिका बजावली आज वैभव धूमने या मॅच मध्ये SK स्पोर्ट टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय सतीश जाबर आहे. फक्त 9 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस पूल करायचं होतं. एलिव्हेशन नाहीये. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग होईल. फक्त आणि फक्त 1च रन मिळते आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 51 रन्स. 8 धावेची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने जतीन देवळीकर 6 बॉलमध्ये 12 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. सिक्सर किंग या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय आणि ज्या पद्धतीने 59 धावांचा पाठलाग करायचं होतं परंतु ग्राउंड फिल्डिंग हवी तशी झाली नाही आणि त्याचाच परिणाम मात्र यावेळेला सोसावा लागतोय आता मॅक मॉन्स्टर्स या टीमला. सतीश जाबर एक विकेट टेकर गोलंदाज आहे. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. सुपर टायमिंग. So beautiful, so elegant, just looking like a wow. What a shot. KPL 6. ताकद भरपूर आहे हे आपण बघू शकतोय. मनोज कैलासवासी मनोज गजानन म्हात्रे स्टँड जो स्पॉन्सर्स केला होता करण म्हात्रे याने आणि त्या स्टँडच्या दिशेने हा फटका खेळला होता जतीनने. 3 रनची आवश्यकता. डाऊन दी ग्राउंड खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. बॅक टू बॅक 2 षटकार आणि हा सामना जिंकलेला आहे तो SK स्पोर्ट पोमन टीमने अगदी सहज हा सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन प्रकाश देवलीकर. कॉंग्रॅच्युलेशन वैभव म्हात्रे अँड ऑल टीम SK स्पोर्ट पोमन टीम. चला मॅन ऑफ द मॅच खेळाडू वैभव धूम इज द मॅन ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच सुद्धा पण काढला जाईल. पराजित टीमचा जो चांगला खेळाडू असेल त्याला फायटर ऑफ द मॅच हा अवॉर्ड दिला जाईल. एक कॅप आहे मोटिवेशन करण्यासाठी कारण त्यांनी चांगली फाईट दिली. कुठल्या खेळाडूंनी चांगली फाईट दिली आहे तर आहे तो अमान शेख. अमान शेख फायटर ऑफ द मॅच. मात्र मॅन ऑफ द मॅच आहे वैभव धूम ज्याने 8 धावा देत असताना 3 विकेट मिळवल्या. 3 ट्रिपलची बाद केलं
आणि 11 बॉल मध्ये 38 धावा अटॅकिंग बॅटिंग केली. तो आहे वैभव धूम, मॅन ऑफ द मॅच. चला लगेच यायचं आहे वैभव धूम मॅन ऑफ द मॅच. अमान शेख आपण सुद्धा यायचं आहे. अप्रतिम जबरदस्त खेळली या मॅच मध्ये पाहिली आपण एस के स्पोर्ट टीमची. आणि मी विनंती करतोय ह्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जे प्रेझेंटेशन बॉक्सचं नाव आहे हाजी युनुस इब्राहिम शेख. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनंती असेल डॉक्टर संतोष अवजार, शाहिदभाई अन्सारी, त्यानंतर सचिन घाग यांना विनंती करतोय की आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक वितरित केलं जाईल. जबरदस्त कामगिरी, ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहिला तो वैभव धूमचा. आणि वैभव धूम मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी ही आकर्षक ट्रॉफी आहे क्रिस्टलची, जी स्पॉन्सर्स केलेली आहे नितीन म्हात्रे, स्वर्गीय महेंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते, मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर ह्युमॅनिटी असिस्टंट फाउंडेशनचे फिरदोस अख्तर शेख यांच्या मार्फत ही आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्स आहे. त्यानंतर आणखीन भरपूर 8 पारितोषिक आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. त्यानंतर राशी मेडिकल अँड सुपर मार्केट यांच्या मार्फत हे किट बॅग दिलं जात आहे. त्यानंतर फूड बकेट दिलं जाईल. पाटील परिवार मोरीगाव यांच्याकडून स्पॉन्सर झालेले स्वर्गीय दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ हे स्पॉन्सर झालेलं आहे. त्यानंतर बबलू कलेक्शन लाहोटी कंपाऊंड भिवंडी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले पॅन्ट पीस अँड शर्ट पीस दिलं जाते मॅन ऑफ द मॅच. हकीम मोबाईल शॉप, मोबाईल घ्यायचा असेल तर हकीम मोबाईल शॉपमध्ये तुम्ही जा. हकीम खान यांच्याकडून स्पॉन्सर झालेले ब्लूटूथ. त्यानंतर कल्पेश अग्रिकट्टा, अग्री चव घ्यायची असेल तर कल्पेश अग्रिकट्ट्यावर जा. बाबू धुमाल यांच्याकडून स्पॉन्सर झालेले हे कोल्ड ड्रिंक्स. त्यानंतर डायमंड टायर्स चे ऑनर काय नाव, सरफराज भाई यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच वैभव. मॅन ऑफ द मॅच मिळालेली आहे. जबरदस्त परफॉर्मन्स केला आहे. कसं वाटलं पहिल्या मॅच मध्ये? खूप बरं वाटलं. आणि पहिला तर प्रकाश काकांचे आणि जतिनदाचे धन्यवाद का त्यांनी मला सेकंड आयकॉन ठेवलं. आणि आपण बघितलं की पहिल्या इनिंगमध्ये जी तुझी गोलंदाजी झाली, भरपूर प्रॅक्टिस केली होती, एकदम लाकूड तोड गोलंदाजी तुम्ही केली. सर सांगायला गेलं ना तर मी समाजाला पण खेळतो ना, त्याच्यातले 6 बॉलपैकी 5 बॉल तर मी यॉर्कर टाकतो जास्त करून. आणि पूर्ण जो टीमचा परफॉर्मन्स झाला आणि आज जो तुझा परफॉर्मन्स झाला त्याबद्दल काय म्हणशील? आणि हे आयोजन जे आहे याबद्दल काय म्हणशील? सर आयोजनाबद्दल बोलायचं गेलं तर ही KPL म्हणजे आमच्यासाठी तर वर्ल्ड कप आहे. आम्ही लीग खेळतोय असं नाही, पण KPL खेळायची जी ऊर्जा असते ना ती सर्वात जास्त असते. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. मी विनंती करतो यायचं आहे अमान शेख, फायटर ऑफ द मॅच अमान शेख आपण यायचं आहे. आकर्षक ही कॅप दिली जाईल योगेम हॉस्पिटल वसई, ज्याचे डॉक्टर जे नुकताच खेळून गेले योगेश पाटील यांच्या माध्यमातून फायटर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल तो अमान शेख याला. अमान शेख आपण यायचं आहे. चला मॅच चालू करूया आपण. थँक्यू सो मच मान्यवरांना मी विनंती करतो आपण सन्मानपूर्वक VIP टाईप्सवर बसायचं आहे. मॅचला सुरुवात होते. दुसरी मॅच आजच्या दिवसातली आणि दुसरी मॅच आपण बघतोय रुद्र रायडर्स वर्सेस जय श्रीराम या दोन टीम मध्ये मॅचला सुरुवात होते. आणि आपण जाऊया कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील पालघर भूषण प्रमोद शेडगे अँड तुषार सोनानी. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर. गेली 5 पर्व आणि यंदाचं 6वं पर्व सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या आवाजाने दुमदुमलंय आणि एक एक्सपिरियन्स नॉलेजेबल कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. संपूर्ण KCAची टीम, KPLची कोर कमिटी
अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन. महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहतात. कैलासवासी शोभा रमेश विरारकर महिला कक्ष आपण पाहतायत. अगदी आमच्याच गावातील कन्या म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळाली, परंतु काळाचा महिमा काळच जाणे आणि तिथे सुद्धा महिला कक्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, उभारला गेलाय. म्हणतात नुराबाई शेख या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनानी स्वागत. चला 12th मॅन VIP डायसवर मी विनंती करीन नुराबाई आपण येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत आहे. जय श्रीराम आणि रुद्र रायडर्स टीम 12th मॅन वैभव कॉंग्रॅच्युलेशन. विचा हा अप्रतिम देदीप्यमान सोहळा आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये लिटिल चॅम्प म्हणून ज्यांची ओळख, जयचंद्रचा आवाज, अर्थातच तुषार सोनोने. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते हेमंत लाखात आणि एका साईडला आपण पाहिलं तर वैभव सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार काय म्हणशील, ज्या पद्धतीने तू इथे पावलं टाकलीस सकाळच्या सत्रामध्ये, तर कसं फील करतो या सीझन 6 मध्ये KPLच्या? खूप चांगलं आयोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट सहित या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन. जितकं बोलावं तितकं कमीच. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना बसण्यासाठी खेळाडू कक्ष, त्यानंतर जर आपण पाहिलं तर महिलांसाठी देखील जर पाहिले तर स्टँड उभारण्यात आलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी देखील भरपूर असे स्टँड्स उभारण्यात आलेत. आणि खरं तर जर पाहिले तर पालघर जिल्ह्यातील एक नामांकित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत KPL कॉमन प्रीमियर लीग. लो फुल टॉस बॉल, चिप शॉट खेळलाय. सरळ बॅटचा वापर करत असताना वन बाउन्सने बॉल क्लिअर होतोय चौकारासाठी. गुड शॉट, 4 रन. थँक्यू डिसे. खूप चांगला इथे फटका पाहायला मिळाला. अगदी लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॉल सीमारेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावफटकाला वेग मिळालाय. धावसंख्येच्या फटकावरती 5. षटक क्रमांक पहिले हेमंत यांना आपण बघतायत. या पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिले गेलं तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. अगदी खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवलं जाईल. पुन्हा एकदा एक सिंगल या बॉलवरती येईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती 6च्या घरामध्ये षटक क्रमांक